नमस्कार मैत्रिणींनो. आजची आपली रेसिपी आहे लहानांपासून मोठ्यांना आवडणारे नूडल्स म्हणजेच चाऊमिन. अगदी हॉटेलमध्ये मिळतात त्यापेक्षाही उत्तम चवीचे नूडल्स किंवा चाऊमिन आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत आणि तेही अगदी झटपट. तर चला मग साहित्य पाहूया. येथे सर्व घेतलेल्या भाज्या उभ्या कट करून घ्यायच्या आहेत. तर येथे मी 1 बाउल इतका कोबी, 2 ते 3 शिमला मिर्च, 2 गाजर, मीडियम साईज टोमॅटो आणि मीडियम साईज कांदा कापून घेतलेला आहे. त्याचबरोबर येथे 10 ते 12 पाकळ्या लसूण आणि 1 इंच आलं ठेचून घेतलेलं आहे. त्याचबरोबर 2 ते 3 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. आजकाल मार्केटमध्ये सहज हे नूडल्स अवेलेबल होतात. तर त्यापैकी 2 पॅक नूडल्स मी येथे घेतलेले आहेत. तर वजनी 280 ग्रॅम इतके हे आहेत. येथे मी कढईमध्ये नूडल्स बुडतील इतकं पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल, त्याचबरोबर 1 टेबलस्पून मीठ ॲड करून घ्यायचं आहे. 2 मिनिटानंतर पाणी हलकंसं गरम झालं की त्यामध्ये नूडल्स घालायचे आहेत. नूडल्स हलकेसे सॉफ्ट झाले की अशा प्रकारे मोकळे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर येथे 5 मिनिटे झाकण ठेवून नूडल्स शिजवून घ्यायचे आहेत. येथे नूडल्स केवळ 80% शिजवून घ्यायचे आहेत. येथे 5 ते 6 मिनिटे झालेले आहेत आणि पाहू शकता सर्व नूडल्स अगदी सॉफ्ट झालेले आहेत. चेक करून पाहूया. अप्रॉक्स 80% नूडल्स शिजलेले आहेत. गॅसची फ्लेम बंद करूया. अशा प्रकारे चाळण वापरून नूडल्समधील अतिरिक्त पाणी काढून घेऊया. येथे नूडल्स व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर नूडल्स एकमेकांना चिटकू नयेत याकरता यावर थंड पाणी घालून घ्यायचं आहे. कढईमध्ये 2 मोठी पळी तेल घालून गरम करून घेतलेले आहे. तेलामध्ये ठेचून घेतलेलं लसूण आणि आलं घालूया. येथे कंटिन्यू गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे. त्यानंतर यामध्ये घालूया बारीक कापलेली मिरची. व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेणेकरून मिरचीचा फ्लेवर यामध्ये उतरेल. त्यानंतर यामध्ये ॲड करूया कांदा, गाजर, त्याचबरोबर शिमला मिरची. हलकंसं परतवून घेऊया आणि राहिलेल्या भाज्या देखील घालूया. यानंतर येथे मी घातलेलं आहे कोबी, त्याचबरोबर टोमॅटो. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ह्या भाज्या आपल्याला जास्त शिजवायची आवश्यकता नाही. लगेच यामध्ये मीठ घालूया. चवीनुसार मीठ घालायचं आहे. अगदी 1 ते 1.5 मिनिटामध्ये ह्या आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत की ज्यामुळे भाज्यांचा क्रंचीनेस टिकून राहील. त्यानंतर या स्टेजला 2 टेबलस्पून टोमॅटो सॉस, 1 टेबलस्पून ग्रीन चिली सॉस, त्याचबरोबर पुन्हा 2 टेबलस्पून सोया सॉस घालायचा आहे. त्यानंतर येथे 20 ग्रॅम हक्का नूडल मसाला घालायचा आहे. याने उत्तम असा फ्लेवर येतो. त्याचबरोबर 1 टेबलस्पून व्हिनेगर देखील घालायचा आहे. मिक्स करून घेऊया. येथे मसाला आणि सर्व सॉसेस ॲड करून झालेले आहेत. काही सेकंद परतवून घेऊया जेणेकरून हे छान एकजीव होईल. आणि या स्टेजला घालूया बॉइल्ड नूडल्स. सर्व नूडल्सला व्यवस्थित कोटिंग येईपर्यंत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मीनवाईल 20% कच्चे असणारे नूडल्स येथे पूर्णतः शिजले जातील. व्हिडिओमध्ये पाहू शकता अगदी मऊ
आणि सुटसुटीत असे नूडल्स आपले दिसत आहेत. नूडल्स मिक्स करत असताना येथे गॅसची फ्लेम लो करायची आहे. साधारणतः मिनिटभरामध्ये आपले नूडल्स मिक्स करून झालेले आहेत. मुलांना उन्हाळी सुट्टी लागलेल्या आहेत, तर तुमच्या देखील मुलांना घरच्या घरी त्यांना आवडतील अशा नूडल्स नक्की बनवून खाऊ घाला आणि तुम्ही देखील स्वाद घ्या. येथे नूडल्स डिश आउट करून घेऊया आणि तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा.